डाकोर, गावाचं नाव आहे डाकोर. आणि तिथला जो कृष्ण परमात्माचा अवतार आहे, विष्णूचा अवतार आहे, आणि त्या अवताराचं नाव आहे रणछोड राय, रणछोड दास, अशा नावानं ओळखलं जातं बरं का त्या कृष्ण परमात्म्याला. त्याची गोड कथा आहे, ध्यानात ठेवा. भगवंताला रणछोड म्हणजे रण सोडणारा देव. काय भेकाड होता का रण सोडून जाणारा? त्याची कारण आहे. कंटाळा आला नाही ना? थांबूया. तर त्या डाकोर मध्ये आपण दर्शनाला जाणार आहोत. फार गोड चिंतन आहे. एकदा असं झालं होतं, भगवान कृष्ण द्वारकेचा राजा बनला, बळराम मोठा भाऊ. त्या ठिकाणी जरासंधानं किती वेळा स्वारी केली, तर त्या ठिकाणी 17 वेळा हरवलं, त्याला महागारी पाठवलं. म्हणून पुन्हा त्या जरासंधानं काय केलं की ह्या कृष्णाबरोबर आणि लढण्यासाठी आणि ह्याला हरवण्यासाठी बघा असं नियोजन केलं. त्या नियोजनातून तो हरलाच पाहिजे. आणि म्हणून एक असणारा आपला जोडीदार, तो महाबलाढ्य असा, आणि त्याला त्या ठिकाणी पाठवलं. आणि पाठवल्यानंतर त्या कृष्णाबरोबर युद्ध होणार होतं. आणि युद्ध होणार ठरलं, वेळ ठरली, सगळं झालं. आणि पुढं असं झालं की तो त्या ठिकाणी लढायला आल्यानंतर कृष्ण म्हणले आता ह्याच्याशी लढून जमत नाही. बळीराम दादा म्हणतात, का रे कृष्णा, सगळ्या बरोबर तू लढतोस आणि हिथं का तू भेय लागलास, महागारी सरायला लागलास? त्यावेळी कृष्ण परमात्म्यानं सांगितलं, मी पुढच्या वीराला कुठल्या कधीच भेट नाही, त्याच्या पुण्याला भेट. म्हणून देवाच्या पुढे जर तुमचं ताट मान पाहिजे असेल तर काय पाहिजे तुमच्याकडं? पुण्य. फक्त देव पुण्यालाच भेटतो बरं का, बाकीच्या कशालाच भेट नाही. आणि त्याचं पुण्य इतकं होतं, इतकं पुण्य होतं की त्या पुण्यानं भगवान कृष्ण म्हणतात, याचं पुण्य कमी झालं तर मी ह्याच्याशी लढू शकतो, अन्यथा नाही. पुण्याची ताकदच तेवढी आहे हो. म्हणून तर सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि म्हणून ते पुण्य इतकं वाढलेलं होतं त्याचं. आणि त्याचं पुण्य संपवण्यासाठी भगवान कृष्णाने तिथून पळ काढला. आणि पळ काढला, भगवान कृष्ण पळायला लागला. आणि तो असणारा माग फिरायला लागला, माग धावायला लागला. आणि तो शिव्या देतो, का रे कृष्णा, गवळ्या काळ्या, काय म्हणतो, आता का भिवून पळायला लागलास, लढना माझ्या बरोबर. पण त्याची ताकद, त्याला ताकदीचा गर्व होता, पण त्यानं अगोदर तपश्चर्या करून कमवलेलं पुण्यही होतं. आणि पुण्य असलं का देवाला भ्यावं लागतं, आणि पुण्य पाप असलं का आपल्याला त्याला भ्यावं लागतं, हे ध्यानात घ्या. आणि त्या पुण्याच्या बळावर तो पाठीमागं धावतो. त्याचं नाव काय होतं माहित आहे का? कालयवन. तो कालयवनाची इतकी ताकद होती, तो पाठीमागं धावत असताना कृष्ण पुढे पळतोय आणि हा मागं पळतोय. तुम्हाला आणखीन एक सांगतो, कथेत कथा देणार घ्या. हा का मागं पळतोय आणि हा का पुढे पळतोय? आणि कधीही देवाचं दर्शन करत असताना फक्त समोरून घ्यायचं, प्रदक्षिणा घालताना पाठीमागं दर्शन कधीही करायचं नाही. त्याचं कारण असं आहे की पाठीमागं देवाच्या दर्शन जर केलं तर तुमचं पुण्य संपत, मग देवात जाऊन सुद्धा उपयोग नाहीये. पण समोरून देवाचं दर्शन केलं तर पुण्य वाढतं. म्हणून देवाचं दर्शन पुढं करायचं असतं आणि पाठीमागून कधीही दर्शन हात सुद्धा जोडायचं नाही. त्याचं उत्तर मी इथं सांगतो. कृष्णानं काय केलं, काळ यवन पुढं, त्या कृष्णाकडे बघितल्यावर त्याची ताकद वाढायची. मग कृष्णाने ठरवलं, मागं बघितल्यावर ताकद कमी होणार, पुण्य संपणार. म्हणून बळराम दादाला कृष्ण म्हणतात, आता माझ्याकडे एक पर्याय, मी पुढे पळणार, हा मागं पळणार. माझी पाठ बघितली का ह्याचं पुण्य संपणार, आणि ह्याचं पुण्य संपलं का ह्याचा कार्यक्रम होणार. म्हणून देव पुढे पळत होते. आणि हा पुढे पळायला लागल्यावर काळ येऊन म्हणतो, रण छोड राय, रण छोडून चालला, रणामध्ये लढायला पाहिजे, मोठं मोठं बोलतो. असं ते काळ येऊन ओरडायचा, मागं पळायचा. म्हणून रण छोड राय, रण छोड, रण छोड, रण छोड हा ओरडायचा. म्हणून त्या देवाला नाव काय पडलं कृष्णाला,
रणछोड. रण सोडून गेला म्हणून रणछोड नाव पडलं. तिथं आपण जाणार आहे. आणि पुढे असं झालं तर रणछोड राय पळता 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 कृष्ण अशा एका ठिकाणी गेले की तोपर्यंत ह्याचं पुण्य कमी होत आलं होतं. आणि हा शिव्या देत जात होता, नुसताही नाही. आणि त्याचं पाठ बघितल्यामुळं, देवाची पाठ बघितली का पुण्य संपत हे ध्यानात राहू द्या. कधी पाठीमागून दर्शन करू नका. आणि पुण्य संपल्यानंतर त्या ठिकाणी असं झालं, एका गुहेजवळ गेले आणि त्या गुहेत कृष्ण घुसला. बरं, गुहेत घुसल्यावर तो काय येऊन म्हणतो, आता कुठं जाशील गुहेतला, मी तुला सोडणार नाही. आणि तिथं असं झालेलं होतं, त्या गुहेमध्ये एक राजा झोपलेला होता. त्या राजाचं नाव होतं मुचकुंद. नाव देण्यात ठेवा. तो मुचकुंद राजा असा होता की त्या राजाला असे काही राजे होऊन गेले, त्यात राजा दशरथ बी आहे, देहानिशी स्वर्गात जात होते बरं का, आणि देवाला मदत करत होते युद्धामध्ये. तशा ह्या मुचकुंदांनाही देवाला लढताना युद्धामध्ये मदत केली, देवाला विजय मिळवून दिला. आणि त्यावेळी देवाला विजय मिळाल्यावर देवाने सांगितलं, राजा तो आम्हाला विजय मिळवून दिला, काय हवाय माग. त्यावेळी मुचकुंदानं सांगितलं, 6 महिने युद्ध करत होता मुचकुंद, 6 महिने न झोपता. आणि पुढं असं झालं, मुचकुंदानं सांगितलं, मला द्यायचं असेल तर मला आता झोप द्या. 6 महिने मी जागलोय, मला कुणीही उठवलं नाही पाहिजे, अशी मला झोप द्या. आणि जर कोणी उठवलं तर मी उठून त्याच्याकडे बघितलं तर तो राहणार नाही. असा आशीर्वाद त्या देवाने दिला. आणि ते माहित होतं कुणाला? कृष्णाला. आणि तो मुचकुंद झोपलेला होता त्या गुहेमध्ये, आराम निद्रिस्त. आणि झोपलेला असताना कृष्ण तिथं गेला, आपला पितांबर काढला, त्याच्यावर पांघरू घातला आणि बाजूला कोपऱ्यात जाऊन बसला. लीलाधारे काय कार्यक्रम कुणाचा कुठं करायचा चांगलं माहित आहे त्याला. वृंदावनातल्या कथा ऐकायला तुम्ही वृंदावनाच्या यात्रेत चला, मग कृष्ण लीला ऐका, फार आनंद मिळतो. आणि कोपऱ्यात बसला. हा असणारा काळ येऊन पाठीमागून कृष्णा काळ्या रण सोडून आला, ओरडत ओरडत गेला तर तिथं पितांबर पांघरून झोपलेला दिसला. त्याला काय वाटलं, कृष्ण झोपलाय म्हणून गेला धाडकन त्याला लाथ मारली. उठ, इथं झोपलाय, भिवून आलाय, ते आलाय, रण सोडून आलाय, रण सोड. लाथ मारल्याबरोबर तो मुचकुंद झोपलेला जागा झाला. उठून बघितलं तर डोळ्यातून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडल्या. तसा पुण्य संपलेलं होतं. धडा 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 तो काळीवर जळून भस्म झाला. बाहेरची पिढा, बाहेर साप बी मेला आणि काठी बी. असा असणारा तो लीलाधारी. आणि म्हणून त्या देवानं जिथं लीला केली त्या ठिकाणी आपण जाणार आहे. तेव्हाच रणछोड राय. कृष्णानं रण का छोडलं आणि का मला लोक रणछोड राय म्हणून दे, नावं ठेवू दे, पण ह्याचा कार्यक्रम होऊ दे. सगळ्याचा तो कार्यक्रम करतो. आणि म्हणून त्या दर्शनाला आपण जाणार आहे. आणि तिथं दर्शन केल्यानंतर आपल्याला इतकं फळ प्राप्त होतं.